भावना होती, जाणावी अपज्जावीय जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहना दियेन फणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. आज श्रुतपंचमी पर्व आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्वांनी श्रुतपंचमी अष्टक स्वाध्याय आदी क्रियांनी संपन्न केला आहे. आणि आम्ही चर्चा बघतोय 24 ठाणाची. 24 ठाणा अंतर्गत आम्ही जीव प्ररूपणा बघतो आहे. अशुद्ध अवस्थेत संसार अवस्थेत जीवाची स्थिती अनादी कालापासून कशा प्रकारचे राहिले, कशा कशा प्रकारचे कर्म त्याला भोगावे लागले, किती कर्मांचा त्याला उदय संभवनीय होता, कोणकोणत्या पर्यायी 84 लाख पर्यायी त्यांनी कशा प्रकारच्या धारण केल्या, जन्म मरणाला तो कसा प्राप्त झाला, आहारक अनाहारक कशा तऱ्हेने तो म्हटल्या गेला, कधी 4 प्राण तर कधी 10 प्राण धारण करून यांनी आपलं जीवन यापन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आज आम्हाला सर्व गोष्टींची अनुकूलता प्राप्त झालेली आहे. श्रुतपंचमीचा सण आपण साजरा केला, पर्व म्हणा सण म्हणा. आणि या दिवशी षटखंडागम या ग्रंथाची रचना पूर्ण झाली. पहिल्यांदा मी याच्यावर 2-3 प्रश्न विचारते आणि नंतर आपला क्लास आपण सुरू करू. पहिल्यांदा महावीर स्वामींनंतर अनुबद्ध केवली किती झाले? महावीर स्वामींच्या कोणते झाले? 3. गौतम गंधर, धर्माचार्य आणि जंबूस्वामी. बरोबर 3 झाले. की पहिल्यांदा झाले गौतम गणधर. ज्या दिवशी महावीर स्वामींना निर्माण झालं त्याच दिवशी गौतम स्वामींना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आणि 12 वर्ष त्यांचा त्या ठिकाणी गंधकुटी विहाराचा काल राहिला. त्यानंतर सुधर्माचार्यांचा काळ देखील 12 वर्षाचा राहिला आणि त्यानंतर जंबूस्वामींनी केवल ज्ञानाची प्राप्ती केली आणि 38 वर्ष त्यांचा विहार काल राहिला. केवली भगवंतांची गंधकुटी झाली. उपदेशाची परंपरा अनवरत रूपाने 62 वर्ष पर्यंत महावीर स्वामींच्या निर्वाणानंतर देखील कायम झाली. यानंतर अनुबद्ध केवली किती झाले आणि कोणती नावं आम्हाला ज्ञात आहे? अनुबद्ध केवली 3 तर हे केवली अनुबद्ध झाले. 5 झाले. त्यापैकी नावं लोहार्य, नाही हे आता तुम्ही मला वाटतंय अनुबद्ध केवलीमध्ये 2च नावं समजा मला माहिती आहे. एक आहे जीवनधर स्वामी आणि दुसरे आहे श्रीधर केवली जे कुंडलपूर वरून मोक्षाला गेले. लोहार्य वगैरे हे 11 अंगाचे धारी होते. अच्छा. आणि हे 5 झाले पण त्यातले कोणत्याही आगमामध्ये 2 पेक्षा जास्त नाव प्राप्त झाले नाही. एक जीवनधर स्वामींचं नाव प्राप्त होतं अनुबद्ध केवलीमध्ये, ते केवली होऊन मोक्षाला गेले. आणि त्यानंतर 5 श्रुत केवली झाले. श्रुत केवलीमध्ये नंदी, नंदीमित्र, अपराजित, गोवर्धन आणि अंतिम श्रुत केवली भद्रबाहू हे 5 झाले. 5 झाले. अशा तऱ्हेने ही श्रुत परंपरा 12 अंग आणि 11 अंग आणि 14 पूर्वाची ही काही काळपर्यंत कायम राहिली. धरसेन आचार्य हे महावीर स्वामी नंतर किती काळाने झाले, किती वर्ष लागले? धरसेन 683 वर्ष. 683 वर्ष बरोबर. आणि श्रुताची पद ही जी आपण श्रुताची सगळी पद म्हणतो या पदांची संख्या एकूण किती आहे? श्रुताची पद श्रुतपंचमी जसं आपण तत्वार्थ सूत्रात म्हणतो कोटी शतम द्वादश चैव कोट्यो, ही श्रुताचीच पद आहे. ही श्रुताचीच पद सांगितली आहे. त्या संस्कृत मध्ये सांगितली. मराठीमध्ये समजा आपण पाहिलं तर 112,83,58,000 आणि 5 ही त्याची पद आहे.
कोटी शतम द्वादश चैव कोट्य हा श्लोक आहे त्याचा. आणि त्याची संख्या आहे 112,83,58,000 आणि 5 अशी ही एकूण सर्व श्रुताची पद असणार आहे. 12 अंगामध्ये आलेली सगळी पदांची संख्या. आता श्रुता याच्यामध्ये 12वं अंग जे आहे हे दृष्टिवाद अंग आहे. या दृष्टिवाद अंगाचे किती भेद आहे? 5. 5 बरोबर आहे. हं. कोणते? चुलिका, पूर्व, आकाशगत. आकाशगता वगैरे ते चुलिकात आलं. हो, चुलिका. चुलिका आणि पूर्व बरोबर आहे. चुलिका, पूर्व, पूर्वगता, परिकर्म. हे पहा, पहिलं परिकर्म. जम्बू चंद्र प्रज्ञप्ती, सूर्य प्रज्ञप्ती, जम्बूद्वीप प्रज्ञप्ती, नंतर द्वीप सागर प्रज्ञप्ती आणि व्याख्या प्रज्ञप्ती, हे 5 परिकर्माचे भेद. नंतर सूत्र. सूत्रामध्ये काहीही भेद नाही, सूत्राचा एकच भेद आहे. नंतर तिसरा भेद आहे प्रथमानुयोग. याचाही भेद नाही. जे आपण अनुयोग लावतो तो नाही, हा स्वतंत्र भेद आहे दृष्टिवाद अंगामधला. आणि नंतर पूर्व. पूर्वाचे 14 भेद लावायचे, उत्पाद पूर्व वगैरे हे सगळे. आणि नंतर आहे 5वा भेद चुलिका. आणि चुलिकामध्ये मग 5 भेद आहे, जलगता, स्थलगता, आकाशगता, रूपगता आणि मायागता. अशा प्रकारचे हे 5 दृष्टिवाद अंगाचे भेद आहे. अशा तऱ्हेने श्रुतज्ञानाबद्दल आपण थोडेसे प्रश्न पाहिले. प्रश्न तर खूप आहे मनात, पण ठीक आहे, आपण आपला विषय घेऊ. अपगत वेदी जीवांना किती कषाय असतात, हा प्रश्न आपला काल सुरू होता. अपगत वेदी जीवांना कषायांची संख्या सांगताना सांगितल्या की 9व्या गुणस्थानापर्यंत त्यांना वेद कषाय आहे. नंतर त्यांना 4 संज्वलनचा कषाय आहे. आणि संज्वलन कषायाचा हळूहळू 9व्या गुणस्थानात कसा ते अभाव करतात आणि सूक्ष्म लोभाला वेदन करून 10वं गुणस्थान अनुभवतात. आणि सूक्ष्म लोभाचा देखील उपशम किंवा क्षय करून 11 किंवा 12व्या गुणस्थानामध्ये ते जातात. आणि अंतर्मुहूर्त पर्यंत या गुणस्थानाचा 12व्या गुणस्थानाचा काल हा अंतर्मुहूर्त काल आहे. या ठिकाणी एकत्व, वितर्क, अविचार नावाचं दुसरं शुक्ल ध्यानाची ते प्राप्ती करून 3 घातिया कर्मांचा नाश करून 13व्या गुणस्थानाला प्राप्त होतात. 13व्या गुणस्थानामध्ये त्यांचा आयुष्याचा काही समय कमी, म्हणजे अंतर्मुहूर्त आणि 5 रसस्थानांनी एवढा काळ व्यतीत झाला होईपर्यंत त्यांचं गुणस्थान 13वं असतं. आणि त्यानंतर अयोग केवली ते बनून सिद्धपदाची प्राप्ती करून घेतात. असा यांचा क्रम 9 पासून पुढचा असणार आहे. अपगत वेदी में 5 ज्ञान किस अपेक्षा से पाए जाते हैं. अपगत वेदी वाल्यांना 5ही ज्ञान कोणत्या अपेक्षेने, अपेक्षा कोणती राहील? 12व्या गुणस्थानापर्यंत 4 ज्ञान आणि मग 1 ज्ञान. मग 1 ज्ञान 13वं आणि 14वं. परत त्याच्यामध्ये पुरुष वेदवाला असेल तर पर्याय ज्ञान राहील. आणि अन्यथा स्त्री वेदानी आणि नपुंसक वेदानी तो श्रेणी आरोहण करत असेल तर त्यांना 5 ज्ञानाची संभावना राहणार नाही. मती, श्रुतावधी आणि केवल अशा प्रकारे 4च ज्ञान त्यांना असतील. अपगत वेदी में संयम की विवेचना किस प्रकार करनी चाहिए. संयम कसा राहील अपगत वेदी वाल्यांना? 9 पासून पुढची गुणस्थानं. 9 मध्ये संयम, सामायिक छेदोपस्थापना, सामायिक आणि छेदोपस्थापना. काव्यामध्ये सूक्ष्म सांपराय, सूक्ष्म सांपराय. पुढे 11व्यामध्ये 11 पासून तर 11, 12, 13, 14 यथाख्या. यथाख्यात संयम त्यांना राहील. बरोबर. अपगत वेद में 2 सम्यक्त्व किस अपेक्षा से कहे गए हैं. आता तिथे द्वितीयोपशम बघितला तर अवेद भागापासून म्हणजे 9, 10 आणि 11 द्वितीयोपशम. आणि शाईक असेल तर ते
9व्या पासून 14व्यापर्यंत. हा बरोबर. अपगत वेदीवाल्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व त्यांनी प्राप्त केलं असेल, द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त केलं असेल तर 9व्यामध्ये, 10व्यामध्ये आणि 11व्यामध्ये अशा प्रकारचं उपशम सम्यक्त्व त्या जीवाला असू शकतं. आणि खाली उतरताना देखील 10 आणि 9 सवेद भाग अवेद भागापर्यंत अपगत वेदी राहील आणि खाली त्याच्या उतरला तर परत सवेद भाग त्याचा सुरू होईल. वेदाचा सद्भाव त्या जीवाला म्हणावा लागेल. आणि क्षायिक सम्यक्त्व असेल आणि क्षायिक सम्यक्त्व पण उपशम श्रेणीने आरोहण करत असेल तर तशाच प्रकारची द्वितीयोपशमासारखीच परिस्थिती त्यांच्याही जीवनात येईल. परंतु जर तो क्षपक श्रेणीने आरोहण करत असेल तर मात्र तो अपगत वेदी झाल्यानंतर परत तो खाली येणार नाही. त्याचं पुढेच गुणस्थान त्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणजे खाली उतरण्याची प्रक्रिया पण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. कारण जरी वेदाचा त्यांनी अभाव केलेला आहे 9व्या गुणस्थानामध्ये, तरी पण श्रेणी उतरताना परत त्या भागावर आला की त्याला वेद कषायाचा उदय सुरू होणार आहे. अपगत वेदी के वेद का अभाव, अभाव भाव की अपेक्षा होता है या द्रव्य की अपेक्षा? कोणत्या अपेक्षेने म्हणावं लागेल? भाव. भावाची अपेक्षा. द्रव्यवेद तर भावाच्याच असतोच ना अपेक्षेने केलेला. लावलेला आहे. आणि द्रव्य वेदाचा सद्भाव तर आहे. आणि द्रव्य वेदाचा सद्भाव असताना देखील या ठिकाणी कोणत्या अधिकाराने कथन केलेलं आहे? भाव वेदाच्या मान्यतेतच हे सगळं कथन लावायला पाहिजे आहे. यद्यपि 5वें गुणस्थान से आगे भी द्रव्य वेद का सद्भाव पाया जाता है, परंतु केवल द्रव्य वेद से ही विकार उत्पन्न नहीं होता. यहाँ पर भाव वेद का अधिकार है, इसीलिए भाव वेद के अभाव से ही उन जीवों को अपगत वेदी जानना चाहिए, द्रव्य वेद के अभाव से नहीं. आता समुच्चय प्रश्नोत्तर आहे. इथपर्यंत कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे. किन किन जीवों के तीनों वेद होते हैं? कोणकोणत्या जीवांना तीनही वेद असणार आहे? तिर्यंचे आणि मनुष्य. तिर्यंचे आणि मनुष्य. कर्मभूमीच तिर्यंच तिर्यंच म्हणजे आणि पंचेंद्रिय. कर्मभूमीच मनुष्य. आणि त्याच्यामध्ये तिर्यंच्यामध्ये पंचेंद्रिय, संज्ञी आणि असंज्ञी पण आहे, पण गर्भजवाल्यांना, संमूर्छनवाल्यांना नाही, गर्भजवाल्यांना ती नाही. म्हणून तिर्यंच, असंज्ञी, पंचेंद्रिय से लेकर संयता संयत गुणस्थान तक तीनों वेद से युक्त होते हैं. इथे हे पहिलं वाक्य जे घेतलेलं आहे हे द्रव्य वेदाच्या अपेक्षेने घेतलं. आणि मनुष्य मिथ्यादृष्टी गुणस्थान से लेकर अनिवृत्ती गुणस्थान तक म्हणजे 9व्या गुणस्थानापर्यंत तीनों वेद वाले होते हैं. परंतु या ठिकाणी मनुष्य म्हणत असताना कर्मभूमीच मनुष्य लावायचा आणि तिर्यंच्यांना देखील अशा प्रकारे कोणता तिर्यंच लावायचा? तो कर्मभूमीच तिर्यंच लावायचा की ज्यांना अशा प्रकारचा वेद राहील. आगम ते में द्रव्य वेदाचं काय सांगितलं? द्रव्य पहिलं वेदाचं काय वाक्य जे घेतलं ना, पहिलं हा. वाक्य त्यांनी घेतलंय काय? तिर्यंच, असंज्ञी, पंचेंद्रिय से लेकर संयता संयत म्हणजे 5व्या गुणस्थानापर्यंत तीनों वेद से युक्त होते हैं. कारण तिर्यंच गतीतील जीव पण संयम असंयम धारण करू शकतात. 5वं गुणस्थान त्यांना होऊ शकतं. म्हणून या अपेक्षेने तिथपर्यंत द्रव्य वेदानी तो म्हणजे हे नाही लक्षात आलं. द्रव्य वेदानीच का? द्रव्य वेदानी म्हणजे भाववेद तर तो कोण बदलणार आहे ना, भावामध्ये तर वैषम्य आहे. आता इथे जर तो द्रव्यानी तिर्यंच गतीतला जीव आहे आणि कोण आहे? संज्ञी आहे. आणि कोणताही वेद असेल त्याला तरीही तो 5वं गुणस्थान पर्यंत जाऊ शकतो. तिर्यंच गतीतील जीव कोणतंही वेद असेल त्याला तरीही संज्ञी असेल तर तो 5व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतो द्रव्यानी. नंतर मनुष्य असतील तर मनुष्य नियमानी कोणते? कर्मभूमीच हेच मनुष्य त्या ठिकाणी तीनही वेदवाले असतील. भोगभूमी जीवांमध्ये गुणस्थान पण होणार नाही वरचं आणि त्यांना 2च वेद त्या ठिकाणी राहतील.
आगम में 90 गुणस्थान के सवेद भाग पर्यंत द्रव्य से एक पुरुष वेद और भाव से तीनों वेद है ऐसा कथन किया है. द्रव्याने तो पुरुष वेदीच पाहिजे, 5व्या गुणस्थानाच्या वर जाणारा जीव. हा, परंतु भावानी मात्र कोणताही वेदवाला चालू शकतो. ठीक आहे, आलं का लक्षात दर्शना? नाही ना, ते लक्षातच नाही आलं पहिलं सेंटेन्स. तर द्रव्य वेद की अपेक्षा, तिथं आपण भाववेद लावतो म्हणजे नाही, या काय? ठिकाणी ते वाक्य फक्त ते वाक्य त्यांनी म्हटलं की नाही, संयता संयत गुणस्थान पर्यंत जाऊ शकतो असौज्ञी पंचेंद्रिय जीव. असौज्ञी नाही, संज्ञीत जाऊ शकतो. संज्ञी पंचेंद्रिय जीव 5व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतो. तर या ठिकाणी अपेक्षा कोणती लावायची? लावायचा म्हणजे तिर्यंच गतीतील जीव घ्यायचा तो आणि द्रव्यवेद घ्यायचा. उद्या पाहू नाही तर पुस्तकातून. कौनसी गती के जीवों में एक, परत दो या शेवटला पण तीन. त्यांनी म्हटलं ना की आगम में 90 गुणस्थान के सवेक भाग पर्यंत द्रव्य से एक पुरुष वेद और भाव से हाँ. तीनों वेद है ऐसा कथन किया है. हो हो, तर बरोबर आहे ना, कारण द्रव्यानीचा पुरुषवेदी असेल तोच 6व्या गुणस्थानात जाईल ना. भावानी स्त्रीवेदी असणार, द्रव्यानी स्त्रीवेदी किंवा द्रव्यानी नपुंसक वेदवाला असेल तर तो पुढे जाऊच शकत नाही ना. अरे आता स्त्री आहे, भाववेद बघतोय ना आपण, तर मोक्ष होऊ भाववेद शकते बघतो ना. आहे, हा, भाववेद बघतोय आपण, परंतु अपेक्षा काय लावायची आहे? तो द्रव्यानी पुरुषवेदी आहे, तोच 9व्या गुणस्थानापर्यंत किंवा मोक्षाला जाण्याचा अधिकारी आहे. जर स्त्री अच्छा. असेल तर स्त्री तर ती जाऊ शकते का पुढे? 5व्या गुणस्थानाच्या वर जाऊ शकत नाही ना स्त्री. अर्जिका माता 5वंच गुणस्थान आहे ना त्यांचं. नपुंसकवाला असेल तरीही तो नाही जाऊ शकत ना पुढे, कारण त्याला ती अनिवार्यता आहे त्याच्या जीवनात, तो नाही करू म्हणजे शकत ते द्रव्यवेद कार्य. नेहमीच आपण आता जे डिस्कस केलं इतकं मोठं, तर ते द्रव्यवेद पुवेदच पाहिजे जर मोक्षाला द्यायचं असेल. हो बिलकुल, ते तर पहिल्या भाववेदाच्या दिवशीच आपण पाहिलं ना, की जेव्हा स्त्रीवेद पाहिला ना, दुसऱ्याच दिवशी मी खुलासा केला की जरी या ठिकाणी 9व्या गुणस्थानापर्यंत जात आहे तर याचा अर्थ द्रव्यानी स्त्रीवेदी असेल तर तिचं गुणस्थान 5व्याच्या वर जाणारच नाही. भावामध्ये मात्र कोणतंही असलं तरी मोक्षाला जाऊ शकतो, पण द्रव्यानी कोण पाहिजे? पुरुषवेदीच पाहिजे. म्हणून द्रव्य से एक पुरुषवेदी, भाव कोणताही चालतो आणि भाव बदलत नाही परत. म्हणून कर्मभूमीमध्ये वेद वैषम्य आहे असं म्हटलं जातं. आपण म्हणजे तो द्रव्य वेदानी पुरुष आहे आणि भावानी स्त्री वेदवाला राहू शकतो किंवा नपुंसक वेदवाला राहू शकतो. एखादी स्त्री वेदीवाली आहे द्रव्यानी, आता प्रश्न माझा आहे, द्रव्यानी ती स्त्रीवेदी आहे, स्त्रीवेदी असताना तिचं भाववेद पुरुषवेद आहे समजा, तर ती मोक्षाला जाऊ शकेल का किंवा 7व्या नरकात जाऊ शकेल का? मोक्षाला तर नाही जाऊ शकत. आता द्रव्याने स्त्री आहे तर नाही जाणार, मग ती 5व्या गुणस्थानातच स्टॉप होईल असं आहे. 5व्याच गुणस्थानात ती स्टॉप होईल, पुढे नाही जाऊ शकत. आणि नरकामध्ये देखील स्त्री 6व्या नरकापर्यंत जाऊ शकते, त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. म्हणून द्रव्यानी स्त्रीवेदी असेल तरीही, आणि द्रव्यानी पुरुषवेदीवाला असेल तर तो वज्र ऋषभ नाराचे संवर्णन त्याला इथे असेल तर 7व्याही नरकात जाऊ शकतो. आणि तोच जीव 7व्या नरकात जातो ज्याचं वज्र ऋषभ नाराचं संवर्णन आहे ना, तोच उत्कृष्ट पुण्यही करू शकतो मोक्षाला जाण्या एवढं, आणि उत्कृष्ट पापही करू शकतो 7व्या नरकात जाण्या एवढं. आज संवर्णन नाही, आज आम्हाला पापाची बहुलता दिसते आहे. लक्षात घ्यायचंय, अनेक असे अत्याचार दिसतात आहे, अनेक वेगवेगळ्या घटना आमच्या कानावर पडतात आहे, पण यापैकी आज कोणताही जीव 7व्या नरकात जाऊ शकणार नाहीये, अशी परिस्थिती आहे. किती त्याचं पाप असेल तरीही, कारण वज्र ऋषभ नाराचं संवर्णन नाही आज. ठीक. आता कौनसी गती के जीव आणि में तुम्ही पुण्याचं जे म्हटलं की वज्र वृषभ नाराजचे संहनन
तेवढं पुण्य बांधायला पाहिजे. तर मग तो त्या म्हणजे मोक्षात जाण्यासाठी तेवढं पुण्य पाहिजे, म्हणजे तेवढं ते ना हो, संहनन पाहिजे. तर ते त्याच संवहन भावात की असले त्या आधीच्याही भावात. नाही, त्याच भावात. आधीचा भाव तर त्याचा देवपर्याय राहणार आहे. देवपर्यायीचं संवहनच नाहीये. हम्म. तिथून देवातून इथे आला च्युत होऊन की हो इथे त्याला हो जे मोक्षाला जाण्यासाठी संवहन लागेल ते वज्र ते ऋषभ ते नाराचंच. वज्रभूषण. हा, हा ते वज्र ऋषभ नाही, जसं नाराचं आता इथे लागेल. बंद करताना आपण बघू लागलो की इथे बंद करताना वज्रवृषभ नाराचं सहनन नाही म्हणून नरकगतीमध्ये तो जाऊ शकत नाही. आपण असं हे पाहिलं, म्हणजे पहिल्या नरकात जाऊ हा शकत नाही, आपलं हा 7व्या नरकात जाऊ शकत नाही. हा तसं म्हटलं हे म्हणजे जसं आता तीर्थंकर प्रकृती बांधायची आहे, तर मग तेव्हा पण वज्रवृषभ नाराचं सहनन लागेल का? नाही, तीर्थंकर हा. प्रकृती बांधण्यासाठी नाही लागत, पण हम्म. शपक म्हणजे क्षाईक सम्यक्त्व करताना वज्र ऋषभ नाराचं संवहन पाहिजे. आणि हम्म. किती संवहन असताना कितव्या नरकापर्यंत तो जीव जाऊ शकतो हे पण नियम आहे. आज आज उत्कृष्ट संवहन नाही, त्यामुळे आज जीव 12व्या स्वर्गापर्यंतच्या 12 स्वर्गाच्या वर जाऊ नाही शकत. आज आज खालचे निकृष्ट 3 संवहन आहे ना, त्याच्यामुळे तो वर जाऊ नाही शकत. म्हणजे सर्वार्थ सिद्धीमध्ये देव जर पर्याय प्राप्त करायची असेल तर त्या जीवाला वज्र ऋषभ नाराच्या संवहनवालाच ती देव पर्याय प्राप्त करू शकतो. सर्वार्थ आता तुम्ही सिद्धीचं म्हणताय पद. की 12व्या स्वर्गाच्या वर नाही करू शकत. मग आता आज असं म्हणतात पंचम की काळातला हा तर किंवा आता विद्यासागर महाराज वगैरे की ते 16व्या स्वर्गात गेले असतील असं म्हटलं जाते ना. 12 स्वर्गाचंच आहे गणित. लौकांतिक देवात भलाई जाऊ शकतात, हम्म. म्हणजे पण हो, पुढे नाही. लोकांत हा अच्छा. हा, देव मुनी असताना आणि मुनींसाठीच लौकांतिक पद खुलं आहे. मुनी हो. असले सल्लेखनापूर्वक मरण झालं तर लौकांतिक जातीचे देव होतील, विद्या क्षेत्रात जन्म हम्म. घेईल, मोक्षाला जातील, एक भव अवतारी हो. असू शकतात. परंतु हम्म. हम्म. आता संवहनच नाही आहे ते, तर त्याला त्याच्यावर तो जातच नाही. हम्म. त्याच्यामुळे अच्छा. गोमटसार मध्ये पहिल्यांदाच कोष्टक दिलेलं आहे किती संवहन असताना कुठपर्यंत तो जाऊ हम्म. शकतो, खाली कुठपर्यंत आणि नरकामध्ये हम्म. कुठपर्यंत. त्याच्यामुळे हम्म. उत्कृष्ट पुण्य पण आज घडत नाही. शांतीसागर महाराज म्हटले आपण, तरीही देवपर्याय मिळाली त्यांना. त्यांना उत्कृष्ट देवपदाची प्राप्ती झाली असं पण आपण म्हणू शकतो. इंद्रपदाची प्राप्ती झाली असं म्हणू शकतो. खालच्या जातीचे निकृष्ट देव नाही होणार, परंतु पुढे नाही जाऊ शकत कारण संवहनच नाही आहे ते. हम्म. मनुष्य गति के जीवों में 1, 2, 3 वेद तथा वेद रहित अवस्था भी क्या होती है? मनुष्य मनुष्य गतीमध्ये हा मनुष्य मनुष्यातच असते. गतीमध्ये ही असू शकते. एक वेदही असू शकतो, हा, हा. 2ही वेद असू शकतात, 3ही वेद त्यांना असू शकतात आणि ते वेदरहित पण होऊ शकतात. असू शकते. एक पुरुष वेदवाले असेल तर कोणते जीव राहील? आहारक 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 वृद्धी वृद्धी वाले, झाले, मनपर्याय आणि परिहार विशुद्धी पर्याय. परिहार परिहार विशुद्धी विशुद्धी वाले. वाले आणि सगळे शलाका पुरुष. हा, तीर्थंकर म्हणून ज्यांचा जन्म होणार आहे ते पण शलाका पुरुषात आलेच म्हणा तीर्थंकर, आलेच ते. हे सगळे. हम्म. नंतर नपुंसक वेद एकच असेल तर मनुष्य जीवांना समूर्छन समूर्छन, समूर्छन मनुष्यांना म्हणजेच लब्ध पर्याप्त मनुष्यांना. नंतर 2च वेद मनुष्य गतीत असतील तर भोगभूमी आणि देवामध्ये कुभोगभूमी नाही, ब्लेंच आणि खंड. मोक्षखंड. मनुष्यांमध्ये हा, भोगभूमीतले, हा. भोगभूमीतले, कुभोगभूमीतले आणि आणि सर्व ब्लेंच म्लेंछ खंडांमधले. 3 वेदवाले असतील तर कर्मभूमीमध्ये मनुष्य कर्मभूमीतले कर्मभूमीमधले. किती आहे एकूण कर्मभूमी? 15. 30. 15. 30 ठीक 30 आहे, 15. 15 15च ना? 15. 15च ना? हा, 30 तसे भोगभूमी 15 आहे. कोणत्या अपेक्षा, 15 कोणत्या अपेक्षेने? 5 भरत 5 पाच ऐरावत भरत, 5 5 विदेह. पाच ऐरावत ऐरावत, आणि 5 विदेह. हे ठोक्या विदेह. मानाने 15 लावतो आणि तशा कर्मभूमी आपल्याला 170. विदेहाच्या 170. 160 170 टोटल 170.
हा टोटल विद्याच्या 170 160 आणि कर्मभूमी उभा आहे. 10. हा 10 बरोबर. आणि त्याही ठिकाणी कर्मभूमी विद्या क्षेत्रात आहे, तर विद्या क्षेत्रामध्ये देखील कर्मभूमी असल्यामुळे आर्यखंडामध्ये तिथे पण जे आर्यखंड आहे त्याच्यामध्ये देखील 3ही वेदवाले राहतील. आणि त्या ठिकाणचे जे म्लेंछ खंड आहे तिथे मात्र 2 वेदवालेच राहील. विद्या क्षेत्रात आहे म्हणून तिथे 3 वेदवाले राहणार नाही असं नाही आहे, तिथे पण 3 वेदवाले जीव आहेतच. अपगत वेदी मनुष्य 9व्या गुणास हा मनुष्य. 9व्या गुणस्थानाच्या वरच्या अपगत वेदी. पुढचा प्रश्न आहे, ऐसे कौन कौन से योग है जो तीनों वेद वालों के भी होते हैं और अपगत वेदी वाले के भी होते हैं? औदारिक औदारिक हाँ औदारिक म्हणजे औदारिक मिश्र, औदारिक कर्माणकायोग आणि 4 अपगत वचनाचे म्हणजे आणि 4 मनयोग 4 वचन योग. आणि 4 वचनयोग, 4 मनोयोग, 4 वचनयोग आणि औदारिक द्विक आणि कारमाण हे कुणाला राहतील? वेदवाल्यांना पण आहे, तिन्ही वेदवाल्यांना आणि अपगत वेदी वाल्यांना पण असणार आहे. ऐसा कौन सा वेद है जिसकी अनारक अवस्था में 3 ही गतियां होती है? असा कोणता वेद आहे ज्यांची अनारक अवस्थेमध्ये 3च गती होतात? अनारक 3 गती. पहिल्यांदा स्त्री वेदात लावला पण तर तिर्यंच गती, मनुष्य गती आणि देवगती अनारक अवस्थेत. कुठे लावायची ही अनारक अवस्था? विग्रह गतीमध्ये. अनारक विग्रह गतीमध्ये. विग्रह गती म्हणजे जो जीव आता तिर्यंच गतीत जाणार आहे, मनुष्य गतीत जाणार आहे किंवा देवगतीत जाणारा जीव आहे तो घ्यायचा हा विग्रह गती मधला. तो जर असेल तर तो स्त्री वेदामध्ये या 3ही गतीमध्ये जन्म घेऊ शकतो. पुरुष वेदामध्ये असेल तर हेच 3 लावावं लागतील. हेच 3 लावावे लागतील देवगती. म्हणून. आणि नपुंसक वेदामध्ये असेल तर नरक गती नरक देव काढून नरक गती लावावी लागते. नरक गती, तिर्यंच गती आणि मनुष्य गती. आता प्रश्न आहे, नरक गती में जाते समय द्रव्य स्त्री पुरुष वेदी के द्रव्य स्त्रीला आणि पुरुष वेदीला कम से कम कितने आश्रव के प्रत्यय हो सकते हैं? नरक गतीमध्ये जाताना एखादी इथे द्रव्य स्त्री वेदी वाली आहे तर तिला कमीत कमी नरकात जाताना आश्रवाचे किती प्रत्यय असतील? म्हणजे अनाहरक मध्ये म्हणजे विग्रह गतीत विचारलंय. हा विग्रह गतीत पण आणि मिश्र पण अवस्थेत किंवा नरक गतीमध्ये पण. विग्रह गतीमध्ये मग आपल्याला विग्रह आहे. गतीत एकच योग लावा लागेल. हा एक कर्माण काय पण आता कशा बाकी काय लावाल? बाकी मिथ्यात्व आहे, अविरती आहे, 12 मिथ्यात्व आहे, अविरती आहे, 23 कशा आहे, 2 वेद सोडले आणि एक कर्माण काय योग. एवढे तर त्यांना राहतीलच त्रिवेदी वाल्याला. आणि जो आता पुरुष वेदी वाला आहे इथे आणि तो नरकात जात आहे तर त्याला कमीत कमी विचारलंय. त्याला कमीत कमी नरकात जाणारा. आणि 32 घेतले. म्हणजे नरकात जाणारा जीव आहे इथे सरळ सरळ गृहीत आहे, कमीत कमी विचारलंय म्हणजे त्याला मिथ्यात्वाचे 5 प्रत्यय नाही, तो क्षाईक सम्यक्त्व घेऊन जातो आहे. अच्छा. म्हणजे आणि आता हा जो पहिला प्रश्न होता की नाही, स्त्री नरक गतीमध्ये जाणारी आहे, त्याच्या आधीचा प्रश्न होता स्त्रीवेद मध्ये आपण 3 लावले, तिर्यंच, मनुष्य आणि देवगती. कुठे कुठे जाऊ शकेल, कुठे कुठे जाऊ शकेल स्त्रीवेद? मग नरक का? अच्छा, नरकात. हा स्त्रीवेद बरोबर. नरकात नपुंसकच आहे ना, म्हणून तिर्यंच गती. आणि नरक गती में जाने वाले द्रव्य स्त्री व पुरुष वेद के. इथे कसं घेतलं? जाते समय द्रव्य स्त्री वेदी वाली आहे ती. मग काय झालं त्याचा अर्थ? तिला सम्यक्त्व घेऊन ती जात नाहीये.
कारण द्रव्य स्त्री वेदीवालेला इथे क्षयिक सम्यक्त्वाची प्राप्ती आहे का, किंवा कृतकृत्य वेदक ती बनू शकते का, इथे नाही बनू शकत. हो. याचा अर्थ ती सम्यक्त्व घेऊन नाही जात आहे. म्हणजे ती कशा अवस्थेत जाणार आहे, इथून मिथ्यात्व अवस्थेत जाणार आहे ना. आणि जर पुरुष वेदीवाला आहे तर त्याला कमीत कमी पाहायचंय सम्यक्त्व. आपल्याला, तर ते सम्यक्त्व घेऊन चाललाय त्याचा अर्थ. ओके. म्हणून सम्यक्त्व घेऊन जाताना त्याला मिथ्यात्व राहणार नाही आणि बाकीचे राहतील. कशाय फक्त पण जातील ना वेदामध्ये चार, परत अनंत अनुबंधी जाईल, अनंत अनुबंधी पण जातील ना. अनंतानुबंधी कमी होईल. हो, अनंतानुबंधी कषायामध्ये 4 कमी होईल. वेद नपुंसकच राहील. परत जरी सम्यक्त्व सहित तो जातो आहे तरीही विग्रह गतीमध्ये त्याचा वेद आता नपुंसक वेदच त्याला राहील. तर मग जरी हे पहा, क्षायिक सम्यक्त्व इकडे लक्षात घ्यायचंय. क्षायिक सम्यक्त्व असताना 16 कर्मांची, 16 प्रकृतींची बंधविच्छुत्ती आहे पहिल्या गुणस्थानात. त्याच्यामध्ये काय आहे, नरकगती, नरकगत्यानुपूर्वी, नरकायु, नपुंसक वेद, नीच गोत्र, हे सगळं कुठे गेलं, कुठे पहिल्या जातं, गुणस्थानाची पहिल्यात विच्छुत्ती आहे, Yes. पहिल्यात विच्छुत्ती आहे. मग याचा अर्थ काय झाला की चौथ्यात त्या जीवाला नाही, पण नरकात जाणारा जो जीव आहे त्याला याची उदय असतोच, त्याला विच्छुत्ती नाही झाली. हे लक्षात घ्यायचं. तिथे त्याला नपुंसकच वेद राहणार आहे. त्याला नरकगती, नरकगत्यानुपूर्वी, नरकायु, नीच गोत्र हेच राहणार आहे. सम्यक्त्व सहित आज श्रेणिक राजा पहिल्या नरकात आहे. गोत्राचा कोणता उदय सुरू आहे, नीच गोत्र, नीच गोत्राचा सुरू आहे. आणि नीच गोत्र जाते दुसऱ्या गुणस्थानात है ना, आणि चौथ्या गुणस्थानात श्रेणिक आहे. तरीही त्या ठिकाणी आता बंध विच्छुत्ती होऊ लागली, उदय विच्छुत्ती नाही. म्हणून उदयात नीच गोत्र आहे, बंध उच्च गोत्राचा होतो आहे. बंध उच्च गोत्राचा होऊ लागला, उदय मात्र नीच गोत्राचा आहे. वेदामध्ये पण तसंच लावायचं. उदय नपुंसक वेदाचा आहे, बंध करताना पुरुष वेदाचा बंध करतो आहे. विग्रह गतीमध्ये आता जाताना नपुंसक वेद होता, बंध म्हणजे तिथं बंध सुरू झालेला आहे नवीन वेदाचा, तो पुरुष वेदाचा होणार आहे. असं हे आपल्याला अस्त्र बघताना उदय बघावं लागेल. अस्त्र बघताना उदय बघू ना आपण. हो, मिथ्यात्व, विरती, प्रमाद, कषाय आणि योग. पण त्याच्यात हे नाही लागत ना, आता प्रकृती नाही लागत ना. आता इथे आपलं कषायाचं सुरू होतं की नाही. किती आश्रव आहे, किती आश्रव आहे मग टोटल आता इथे का, कुठे हाताचा कमीत कमी प्रश्न किती होता. आश्रव घेतलेले आहे, तर 32 मिथ्यात्व आश्रव गेलं, घेतलेले आहे. 12 12 विरती घेतल्या, 19 कषाय आणि 1 योग. ठीक आहे, मिथ्यात्व गेलं, अविरती 12, कषायामध्ये 4 अनंतानुबंधी गेले आणि 2 वेद गेले, पुरुष वेद आणि स्त्री वेद. नपुंसकच वेद लावायचा आणि योग लावताना कारमान का योग लावायचा. द्रव्य पुरुष वेदी ही सम्यक दर्शन को लेकर नरक गति में जा सकता है, क्योंकि क्षयिक सम्यक दर्शन तथा कृतकृत्य वेदक सम्यक्त्व द्रव्य पुरुष वेदी के ही होते हैं, इसीलिए उनके मिथ्यात्व तथा अनंतानुबंधी संबंधी आश्रव के प्रत्यय निकल जाएंगे. हे उद्याला पाहू, होणार नाही. आणि हे मुद्दाम सांगितलं की कशी त्या ठिकाणी परिस्थिती असते, म्हणजे बंध होताना कोणता बंध होऊ लागला त्यांना, आणि उदय असताना कशा प्रकारचा उदय नरकामधल्या जीवांना आहे. असं तर प्रत्येकच ठिकाणी आहे ना, ज्याचा बंध आहे त्याचाच उदय आहे, म्हणजे ज्याचा उदय आहे त्याचाच बंध होईल असं नाहीच आहे ना, प्रत्येक ठिकाणी नाही ना, नाहीये. पुष्कळ वेळेला बदलणार आहे. आणि किंवा जे बांधलं, समजा आपण बांधलंही तर ते बांधलं म्हणून तसंच्या तसं उदयात येईल असंही नाहीये. समजा आजचा जीवाला 4ही गतीचा बंध होतोय
आपल्याला पण हम्म सर्वसामान्य चारही गतीचा हम्म आम्हाला बंध सुरू आहे. कधी देवगतीचा होईल, कधी नरक गतीचा होईल, कोणत्याही गतीचा बंध हम्म सुरू आहे. कारण गतिबंध हम्म निरंतर आहे. पण समजा हम्म आता मनुष्य पर्यायीत आपण आहोत, तर नरक हम्म गतीचा उदय आम्हाला असताना त्याची स्थिती संपली. नरक गतीचा उदय बदलून स्त्रीबुक संक्रमणाद्वारा हम्म एक समय आधी बदलून आम्हाला तो उदयात येणार आहे. म्हणजे आमची हम्म पूर्वीची नरक गती होती ती नाही राहिली आता उदयात. ती हम्म बांधली होती नरक गती, पण उदयात हम्म येताना तिचं स्त्रीबुक संक्रमण झालं आणि ती मनुष्य गती रूपाने उदयात येऊन निघून गेली. हम्म असं संक्रमण सतत घडत आहे. आता संस्थानही किंवा संस्थान म्हणा, संवहन आहे, याचाही आम्ही 6 हम्म संवहनापैकी कशाचाही बंद केला असेल पहिल्याच्या हम्म काळामध्ये. पण आता उदयात हम्म येताना वज्र ऋषभ नाराच्या संवहनाचा बंद नाही केला का? केला असेल. आता हम्म उदयातही म्हणजे आमच्या सत्तेतही आहे ते वज्र ऋषभ नाराचं हम्म संवहन आजही आमच्या सत्तेत विद्यमान आहे. पण उदयात हम्म येताना जे आत्ताचं आमचं संवहन आहे त्या रूपाने उदय येणार आहे. हम्म म्हणून जे बांधलं तसंच ते उदयात येईल याचीही खात्री नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक बदल घडतात. हा, ती कर्माची त्याची उपादानगत योग्यता आहे आणि परिणामांचं निमित्त कारण आहे. असा निमित्त नैमित्तिक संबंध लावायचा किंवा द्रव्य क्षेत्र काल भावाचं जसं निमित्त पडेल त्यानुसार त्याच्यात हम्म स्थित्यंतर पण आम्हाला दिसणार आहे. बर त्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.